अंधारात लपलेल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या उजेडात कधीच येत नाहीत आणि ह्याच अंधाऱ्या वाटांवरच्या थरारक कथा घेऊन अंधारवाटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर सीट बेल्ट घट्ट बांधा आणि चला आजच्या कथेला सुरुवात करूया. सिद्धार्थ नुकताच कोकणातल्या एका निर्मनुष्य गावात असलेला आपल्या आजोळ्याच्या जुन्या वाड्यात राहायला आला होता. हा वाडा 150 वर्षे जुना होता. त्याचे भक्कम लाकडी खांब, सूर्यप्रकाश न पोचणारे अंधारे कोपरे आणि दिवसाही जाणवणारी एक भयंकर अस्वस्थ करणारी शांतता सगळ्या रंगावर काटा आणणारं होतं. ह्या वाडा त्याच्या पंजोबांचा सदाशिवरावांचा होता. सदाशिवराव गावातले एक अत्यंत गृढ प्रस्थ होते. ते लोकांमध्ये जास्त मिसळत नसत आणि रात्री अपरात्री वाड्यात एकटेच काहीतरी करत बसायचे अशी अफवा गावात होत्या. सिद्धार्थला वाड्यात येऊन 2 दिवस झाले होते, पण पहिल्या दिवसापासूनच त्याला काहीतरी विचित्र जाणवत होते. पहिल्या रात्री त्याला सतत असं वाटायचं की कोणीतरी त्याच्या मागे उभे आहे. कधी त्या जुन्या लाकडी जिन्यावरून काहीतरी अनवाणी पायाने चालत गेल्याचा आवाज यायचा, तर कधी देवघरातील पेटता दिवा अचानक वाऱ्याची झुळूक नसतानाही विजायचा. सिद्धार्थला वाटलं जुना वाडा आहे, भास होत असते, पण तो त्याचा गैरसमज होता. तिसऱ्या दिवशी अमावस्या होती. गावात सगळीकडे शुकशुकाट होता. रात्रीचे बरोबर 2 वाजले होते. अचानक हवेत कमालीचा गारवा पसरला. सिद्धार्थच्या अंगावर पांघरून असूनही त्याला थंडी वाजू लागली. तेवढ्यात वाड्याच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या एका बंद खोलीतून काहीतरी पुटपुटण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी अतिशय जड, घोगऱ्या आणि भयानक आवाजात संस्कृत श्लोक उलटे वाचत होता. शब्दाचा उच्चार इतका अमानवीय होता की ऐकणाऱ्याच्या छातीत धडके भरावे. सिद्धार्थने हिंमत केली आणि तो हळूहळू त्या बंद खोलीपाशी गेला. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. तो दरवाजापाशी पोचलाच खडाखड असा आवाज करत तो जड लाकडी दरवाजा आपोआप उघडला गेला. आत पूर्ण अंधार होता, पण जमिनीवर काढलेली एक मोठ्या विचित्र आकृतीतून लालसर प्रकाश बाहेर पडत होता आणि त्या प्रकाशात सिद्धार्थला ती दिसली. ती एक स्त्री होती, पण ती जमिनीवर उभी नव्हती. ती जमिनीपासून चक्क 1 फूट हवेत तरंगत होती. तिचे केस अस्ताव्यस्त आणि जमिनीपर्यंत लांब वाढलेले होते. तिचे कपडे फाटके होते, पण सर्वात भयंकर दृश्य होतं तिचं शरीर. तिच्या शरीरात डावा भाग आगीत पूर्णपणे जळून कोळसा झाला होता आणि त्यातून अजूनही काळसर रक्त ठिबकत होते. पूर्ण खोलीत कुबट आणि जळक्या मांसाचा वास पसरला होता. तेव्हा तिने तिची मान झटक्याने सिद्धार्थकडे वळली. तेव्हा सिद्धार्थच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या डोळ्यात बुबुळे नव्हती, ती पूर्णपणे पांढरी होती आणि त्यातून एक अमानवीय भयंकर राग ओसंडून वाहत होता. तिच्या एका हातात एक जुनं रक्ताने माखलेलं ताडपत्र होतं. ती अचानक भयानक आवाजात ओरडली, "तू आलास? तुझ्या पंजोबांनी मला जाळलं त्या अघोरी विद्येसाठी. त्या काळ्या शक्तींना वश करण्यासाठी त्यांनी माझा जिवंत बळी दिला. त्यांनी ती गुप्त विद्या मिळवली, पण मला या वाड्यात एका शापात कायमचं बांधून ठेवलं. 70 वर्ष मी या नरकात जळते. आता मी तुला सोडणार नाही. त्याच्या वंशाचा नाश करणार." सिद्धार्थला आता सगळा प्रकार समजला. त्याच्या पंजोबांना गुप्तधनाचा नाही तर विद्येचा हव्यास होता. पाप पंजोबांनी केलं होतं, पण आज त्याचा फटका सिद्धार्थला बसणार होता. त्याने आपल्या जळालेला हात पुढे केला आणि एक अदृश्य शक्तीने सिद्धार्थला उचलून थेट मागच्या भीतीवर जोरात आपटलं. सिद्धार्थच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याला श्वास घेता येत नव्हता. ती आत्मा त्याचा गळा दाबण्यासाठी त्याच्या जवळ येऊ लागली. सिद्धार्थचा गळा त्या जळालेल्या भयानक आत्म्याच्या हातात होता. त्याचे पाय जमिनीपासून वर उचलले गेले होते. श्वास कोंडत होता आणि डोळ्यासमोर अंधारी दाटून येत होती. ती आत्मा भयंकर आवाजात ओरडत होती, "तुझ्या पंजोबांनी मला या वाड्यात बांधून ठेवलं. आज मी त्याच्या वंशाचा शेवट करणार." सिद्धार्थला जाणीव झाली की आता त्याचे प्राण जाणार, पण त्याने आपले शेवटचे उत्तर सगळे प्राण एकवटले आणि तो जीवाच्या आकांताने ओरडला, "थांब, मी तुला मुक्ती देईन.
मी तो पापी नाही. मला फक्त एक संधी दे. मी तुला या नरकातून बाहेर काढेन. हे ऐकताच आत्म्याची पकड अचानक सैल झाली. सिद्धार्थ जोरात खोकत जमिनीवर कोसळला. ती आत्मा त्याच्यावर झुकली. तिचे पांढरे पकड डोळे थेट सिद्धार्थच्या डोळ्यात रोखलेले होते. खोलीतलं तापमान अचानक शून्यावर आलंय. अतिशय थंड आणि घोगरा आवाजात ती म्हणाली, सूर्योदय, सूर्यकिरण ह्या वाड्याच्या उंबरठ्यावर पडण्याआधी जर तू मला मुक्ती दिली नाहीस तर तुझा बळी जाईल. फक्त काही तास आहेत तुझ्याकडे. आणि एका क्षणात ती आत्मा हवेत फिरवून गेली. सिद्धार्थकडे वेळ खूप कमी होता. रात्रीचे 3 वाजले होते. तो धापा टाकत उठला. त्याला काहीच समजत नव्हतं की तिला मुक्ती कशी द्यायची. त्याने वाड्यात शोधाशोध सुरू केली. तो धावत पणजोबांच्या जुन्या खोलीत गेला. खोलीत सगळीकडे धूळ जळमट साचली होती. वाडा आता पूर्णपणे जिवंत झाल्यासारखा वाटत होता. बंद दरवाजे आपोआप आदळत होते. खिडक्यामधून भयानक वाऱ्याचा आवाज येत होता. जणू काही वाड्यातील ती काही शक्ती सिद्धार्थला थांबवण्याचा प्रयत्न करत होती. सिद्धार्थ वेड्यासारखा कपाट जुन्या पेट्या उचकटून बघत होता. अचानक पणजोबांच्या लाकडी पलंगाखाली त्याला फरशीचा एक तुकडा थोडा वर आलेला दिसला. त्याने नखाने ती फरशी बाजूला काढली. आत एक गुप्त खण होते. त्यात एक काळ्या कपड्याशी गुंडाळलेली एक अत्यंत जुनी चांबड्याची डायरी होती. सिद्धार्थने थरथरत्या हाताने ती डायरी उघडली. आतली पानं पिवळी पडली होती आणि काही श्लोक थेट लाल रंगात, कदाचित रक्ताने लिहिलेले होते. वेगाने पान पलटत होता आणि शेवटी त्याला ते पान सापडलं. त्या पानावर लिहिलं होतं, त्या बळी दिलेल्या स्त्रीला मी एका काळ्या यंत्रात आणि मानवी कवटीत बांधून वाड्याच्या तळघरात ठेवले आहे. तिला मुक्ती मिळणे अशक्य आहे, कारण जर कोणी त्या यंत्राला हात लावला तर ती आत्मा स्वतः त्या काळ्या शक्तीच्या प्रभावाखाली येऊन त्या माणसाला मारून टाकेल. तिला मुक्ती देण्याचा एकच मार्ग आहे, ती कवटी थेट देवघरातील अखंड ज्योतीत भस्म करणे. सिद्धार्थच्या काळजाचा ठोका चुकला. म्हणजे तिला मुक्ती देण्यासाठी त्याला त्या कवटीला हात लावावा लागणार होता आणि तसं केल्यास तीच आत्मा त्याच्या जीवावर उठणार होती. पण आता मागे हटायला मार्ग नव्हता. बाहेर अंधार कमी होऊ लागला होता. पहाट होत होती. सिद्धार्थ धावत तळघराकडे गेला. तळघराचा दरवाजा ढकलून तो आत गेला. तिथे मध्यभागी एक लाल कपड्यावरती कवटी आणि यंत्र ठेवले होते. सिद्धार्थने डोळे मिटले आणि त्या कवटीला हातात घेत तळघरात एक कानठळ्या बसणारी भयंकर किंकाळी घुमली. वाड्याच्या भिंती हादरू लागल्या. सिद्धार्थने डोळे उघडून पाहिले तर ती जळालेली आत्मा तळघराच्या छताला उलटी चिटकून त्याच्याकडे भयंकर रागाने बघत होती. आता ती तिच्या शुद्धीत नव्हती, ती त्या काळ्या शक्तीच्या नियंत्रणात होती. सिद्धार्थने ती कवटी घेऊन जीवाच्या आकांताने देवघराच्या दिशेने पळत सुटला. मागून ती आत्मा त्याच्या अंगावर झेपावत होती. सिद्धार्थ जिन्यावरून अडखळत पडत पुन्हा उठून पळत होता. त्याच्या पाठीवर त्या आत्माने नख ओरखडत ओढत होते. रक्त भळभळून वाहत होते, पण त्याने ती कवटी सोडली नाही. तो देवघरात पोचला. बाहेरून सूर्याची पहिली किरण वाड्याच्या खिडकीतून आत येत होती. ती आत्मा त्याच्या अगदी जवळ पोचली होती. तिचे भयानक हात सिद्धार्थचा गळा आवळणार तेवढ्या सिद्धार्थने संपूर्ण ताकदीने ती काळी कवटी आणि ते यंत्र देवघरातील पेटत्या समयीच्या आगीत धरून ठेवले आणि जसे त्या कवटीने आग पकडली तसा फाट असा आवाज झाला आणि ती कवटी आगीत जळून खाक होऊ लागली. ती आत्मा जागीच थबकली. वाड्यात शांतता पसरली. आगीत ते यंत्र जळत असताना त्या आत्म्याचा चेहऱ्यावरचा तो भयंकर राग हळूहळू शांत होऊ लागला. तिचे पांढरे डोळे आता माणसासारखे झाले. तिच्या जळक्या चेहऱ्यावर एक शांतता पसरली. तिने सिद्धार्थकडे बघून कृतज्ञतेने हात जोडले. जणू ती म्हणत होती, धन्यवाद, तू तुझा शब्द पाळलास. आणि सूर्याची पहिली किरण तिच्या अंगावर पडताच तिचे रूपांतर एका शांत पांढऱ्या प्रकाशात झाले आणि ती कायमची हवेत विरळून गेली. सिद्धार्थ रक्तबंबाळ अवस्थेत देवघरात कोसळला, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.
त्याच्या पूर्वजांच्या पापाचा आणि एक अडकलेल्या आत्म्याच्या वेदनेचा आज कायमचा अंत झाला होता. मित्रांनो, विजय नेहमी सत्याचाच होतो, फक्त त्यासाठी कधी कधी स्वतःच्या प्राणाची बाजी लावावी लागते. तर अशी होती आजची ही अंधाऱ्या वाटेवरची सफर. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि थरारक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या अंधारवाट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही एकटे नसाल. धन्यवाद.